हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. 2 दिवस सतत प्रवास आणि दगदग यामुळे थोडं बरं वाटत नव्हतं. थोडी कणकणी वाटत होती. त्यामुळे स्वयंपाक करायची काही इच्छा नव्हती. काहीतरी झटपट आणि चवीचं करायचं म्हणून हा मसाला भात बनवला. तो करण्यासाठी तामझाम पण कमी आणि खायला पण चवीचा लागतो. तर सगळ्यात आधी खोबरे, जिरे, लसूण, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता असेल तर तो माझ्याकडे अवेलेबल नव्हता. म्हणून हे बाकी सगळं मिक्सरला लावून बारीक करून घेतलं. एका बाजूला भरपूर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला. मग कुकरमध्ये तेल टाकून त्यात कांदा थोडा लाल होईपर्यंत भाजला. नंतर टोमॅटो आणि मीठ घालून परतलं. ते सगळं एकजीव झालं की त्यात आपण केलेला मसाला टाकला आणि छान मिक्स केलं. आता अजून थोडी चव वाढवायला घरातले जे जे पावडर मसाले आहेत ते त्यात टाकले. धने जिरे पूड, गरम मसाला, हळद, जसं तिखट हवं त्याप्रमाणे लाल तिखट. माझ्या मुलीसाठी मी जरा कमीच तिखट ठेवते. मग ते मसाले छान भाजून घेतले. मसाले भाजून होत आहेत तोवर तांदूळ धुवायला घेतले. आणि हिचं बघा कसं सारखं मध्ये करते, मी करते म्हणून तिचं चालू असतं नेहमी. तिला मला प्रत्येक कामात मदत करायची असते. पण मला असं वाटतं की तू एका साईडला निवांत बस, तीच मला मोठी मदत. कारण तिची मदत घेणं म्हणजे अजून 2 काम वाढलेली असतात. तोपर्यंत हा मसाला पण छान तेल सुटेपर्यंत भाजून झाला आहे. त्यात धुतलेले तांदूळ ॲड केला, प्रमाणानुसार पाणी ॲड केलं आणि कुकरला 2 शिट्टी देऊन राईस शिजवून घेतला. आता हा असा मधून का काढायचा? याचं कारण आमच्या मॅडमला राईसमध्ये टोमॅटो, कांदा किंवा बाकीच्या भाज्या आलेल्या चालत नाहीत. म्हणून पहिला तिला काढून दिला आणि बाकी राईस छान मिक्स केला. तर कशी वाटली झटपट मसाला भात? नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा. बाय.